तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी अमेरिकेला धमकीवजा इशारा दिलाय की अमेरिकेनं उत्तरासाठी तयार राहावं, इराण आपल्या दुश्मनांना सोडणार नाही असा इशारा खामेनेई यांनी दिलाय। तर अमेरिकेनं या युद्धामध्ये एंट्री घेत इराणवरती ज्या पद्धतीने हल्ले केले आणि त्यांची 3 अणुकेंद्र तळ उद्ध्वस्त केली, त्यानंतर आता इराणने देखील इशारा दिलाय की अमेरिकेनं देखील प्रत्युत्तरासाठी तयार राहावं असं इराणने म्हटलंय। त्यामुळे इराण आपल्या दुश्मनांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी अमेरिकेला धमकीवजा इशारा दिलाय। तर इराणकडनं अमेरिकेवरती मिसाईल हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे। खामेनेईंच्या सल्लागाराकडनं अमेरिकेला इशारा देण्यात आलाय। अमेरिकन सैन्यावरती मिसाईल हल्ला करण्याचा दावा करण्यात आलाय। अमेरिकेनं या युद्धामध्ये आता एंट्री घेऊन ज्या पद्धतीने इराणवरती हल्ले केलेत, त्यानंतर आता इराणकडनं अमेरिकेवरती मिसाईल हल्ले केल्याची धमकी दिली गेली आहे। खामेनेईंच्या सल्लागाराकडनं अमेरिकेला हा इशारा देण्यात आलेला आहे। अमेरिकन सैन्यावरती मिसाईल हल्ला करण्याचा दावा करण्यात आलाय। इराणमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या जे काही ते केंद्र आहेत, तळ आहेत, तीच अमेरिकेकडनं उद्ध्वस्त करण्यात आली। अतिशय मजबूत अशा बॉम्ब हल्ल्यांनी, त्यामुळे ही जी काही आपण फोटो बघतोय, हे जे काही व्हिडिओ बघतोय, ते इराणमधले हे अणुकेंद्र तळ उद्ध्वस्त करण्यात आले। त्यानंतर आता इराण आणखी आक्रमक झालाय, कारण इराणचं सर्वात जास्त नुकसान या 3 अणुकेंद्र तळांवरती झालेल्या हल्ल्यानंतर झालंय। त्यामुळे इराणकडून आता अमेरिकेला देखील मिसाईल हल्ल्याची धमकी दिली जाते। इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत खामेनेई यांच्या सल्लागाराकडनं अमेरिकेला धमकीवजा इशारा देण्यात आलाय। तर इराणच्या अणुप्रकल्पावरती अमेरिकेनं टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली। अमेरिकेच्या पाणबुड्यांमधनं जवळपास 30 टॉमहॉक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत। नतांज आणि इस्फहान अणुप्रकल्पावरती हा हल्ला करण्यात आला। या अणुप्रकल्पापासून जवळपास 400 किलोमीटर दूर अंतरावरून ही मिसाईल डागण्यात आली। अमेरिकेने इराणवरती आणखी काही क्षेपणास्त्र डागली आहेत, त्याचं नाव आहे टॉमहॉक। अमेरिकेच्या पाणबुड्यांमधनं जवळपास 30 टॉमहॉक क्षेपणास्त्र डागण्यात आली। नतांज आणि इस्फहान अणुप्रकल्पांवरती हा हल्ला करण्यात आला। या अणुप्रकल्पापासून जवळपास 400 किलोमीटर दूर अंतरावरनं ही मिसाईल्स डागण्यात आली। या संदर्भात आपण बोलूयात। आंतरराष्ट्रीय विश्लेषक चंद्रशेखर नेने आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आता ज्या घडामोडी आपण बघतोय, इराण इस्रायलचं युद्ध तर सुरूच आहे, त्यामध्ये अमेरिकेची कशा प्रकारे एंट्री झाली आहे, इराणचे 3 आण्विक केंद्र ही उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत, त्यासाठी कोणती सामग्री अमेरिकेने वापरली आहे हे देखील समोर आले। या सगळ्या संदर्भात काय सांगाल? अमेरिकेची ही जी एंट्री आहे ती बहुप्रतीक्षित होती। त्याचं कारण असं होतं, इराणचं नतांजवरचं जे आण्विक युरेनियम एनरिचमेंट सेंटर, म्हणजे युरेनियमची संपृक्तता वाढवण्याचं केंद्र जे होतं, ते जमिनीखाली 250 फूट केलेलं होतं। तर 250 फूट भेदणारं बॉम्ब हा इस्रायलकडे नव्हता, हा जगात फक्त अमेरिकेकडेच आहे। तर तो बॉम्ब वापरायला आणि तो बॉम्ब टाकायला सुद्धा B-52 आणि B-2 ही बॉम्बर्स लागतात। तर ती पण अमेरिकेशिवाय आणि कोणाला अमेरिकेने दिलेली नाहीयेत। त्यामुळे अमेरिकेने हा बॉम्ब टाकणं अतिशय आवश्यक होतं, कारण हे जर केंद्र उद्ध्वस्त झालं नसतं तर इराणने पुन्हा अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली असती। तर त्याकरता अमेरिकेची आवश्यकता होती। ट्रम्प यांनी कालच सांगितलं होतं की मला 2 आठवडे हवेत हल्ला करायला, 2 आठवडे विचार करायला हवेत, परंतु माझ्या मते ही एक फसवी चाल होती। आणि आजच पहाटे 4:15 वाजता त्यांनी हा हल्ला केला आणि नतांज, इस्फहान आणि फोर्डो या तिन्ही ठिकाणी अमेरिकेने इराणचे युरेनियम संपृक्तीकरणाचे कारखाने उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत। आता इराण आण्विक युगामध्ये तरी 50 वर्ष मागे फेकला गेलेला आहे आणि त्या अर्थाने एका अर्थाने जग त्यामुळे थोडं सुरक्षित झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण ही अण्वस्त्र इराणला मिळाली असती तर त्यांनी ती दहशतवादी गटांना दिलीच नसती असं सांगता येत नाही। बरं, दुसरीकडे अमेरिकेकडनं आवाहन केलं जाते आता इराणला की शांतता स्वीकारा, मात्र दुसरीकडे इराणकडनं देखील तसंच प्रत्युत्तर आलंय की आता युद्ध तुम्ही सुरू केलंय, शेवट आम्ही करणार। हो, आता असं आहे की इराणी राज्यकर्त्यांना स्वतःच्या लोकांकरता काहीतरी स्टेटमेंट करायला लागतं। त्या स्टेटमेंटला खरं म्हणजे काही अर्थ नाहीये, कारण इराणची अण्वस्त्र काढून टाकली तर इराणमध्ये अमेरिकेच्या
वरती हल्ला करण्यासारखं काहीही सामर्थ्य नाहीये. बरं, अमेरिकेने याच्या आधी सुद्धा इराणला सांगितलं होतं की तुम्ही अण्वस्त्र जर वापरली नाही तर आमचं तुमच्याशी काही भांडण नाही, अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सोडून दिला तर आपण शांतता करूया. त्याच्यावरती इराणनी प्रतिक्रिया दिली होती की आम्ही काही झालं तरी हा कार्यक्रम सोडणार नाही. आणि आता अमेरिकेने पुन्हा तेच पुनरुक्ती केली आहे की आता अण्वस्त्र संपली, आता तरी शांतता करूया. पण आता इराण अशा मार्गावर गेलेला आहे की त्यांच्या राज्यकर्त्यांना तिथून मागे परत फिरणं शक्यच नाहीये. ते इतके पुढे गेलेले आहेत. त्यामुळे ते आता लढू म्हणतील. माझ्या मते इराणमधले राज्यकर्ते बदलल्याखेरीज याचा अंत येणार नाही. आणि अमेरिका त्याच मार्गाने सध्या चाललेली आहे की इथली राजवट ही मुल्ला मौलवींची राजवट उलथून टाकून तिथे जर खरीखुरी लोकशाही आणता आली, जी इराणमधल्याही बहुसंख्य लोकांना हवी आहे, त्यांना सुद्धा या मूल्यांची राजवट नकोय आता, असं बऱ्याच सर्व्हे म्हणणं आलेलं आहे. तर बहुतेक आता येत्या 5-7 दिवसात ती राजवट जर संपली तर हा इथे शांतता प्रस्थापित होईल. थोडे दिवस चालेल. बरं, तिथे खामेनेंनी आपले 3 जे पुढचे जनरेशन आहे त्यांची नावं जाहीर केलेत, मात्र स्वतःच्या मुलाचं मात्र नाव नाहीये त्याच्यामध्ये. त्याचं एक कारण असं आहे की इथे असं साधारण होत आहे, त्यांनी एकदा पुढचे जाहीर केले की पुढच्यांना कोणीतरी मारून टाकताय. हमास आणि हिजबुल्ला इथे तर त्यांनी पुढचा जाहीर केला की लगेच त्याचा खून होतो. खून म्हणजे हत्या होते त्याची अमेरिका किंवा इस्रायलच्याकडनं. तर आपल्या मुलाला वाचवण्याकरता बहुतेक खामेनी सांगितलंय की हे 3 गेले की माझा मुलगा ऑटोमॅटिक तिथे येईल. परंतु आता मला वाटत नाही की या मुल्ला मौलवींची राजवट फार दिवस चालेल. बरं, आता इराणचे हे 3 आण्विक केंद्र उद्ध्वस्त केल्यानंतर आता काय शिल्लक राहिले? आता जे काही प्रत्युत्तर दिलं जातंय इराणकडनं ते कोणत्या बेसिसवर? आता या इराणकडे एक तर इराणचं हवाई दल पूर्णपणे नाकाम झालेलं आहे. त्यांचे एअरपोर्ट्स उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे प्रत्युत्तर खरं म्हणजे देण्याच्या काही जागाच नाहीये. त्यांच्या थोड्या पाणबुड्या अजून शिल्लक आहेत, थोडीशी त्यांचं नौदल शिल्लक आहे. अमेरिकेवर हल्ला इराण करणार कसा हो? पण अमेरिकेचे जे पश्चिम आशियामध्ये जे तळ आहेत वेगळे त्या तळांवरती इराण आपल्या मिसाईल्सनी हल्ला करू शकेल. पण असा हल्ला झाला तर अमेरिका उरल्या सुरल्या इराणची पण वाट लावेल. कारण आता इराणकडे काही उरलंच नाहीये खरं सांगायचं तर. एखाद दुसरं मिसाईलचं स्टोरेज उरलं असेल किंवा 3-4 मिसाईल स्टोरेज असतील. ती एक काय होतं, मिसाईल उडवलं ना की ते कुठनं उडवलं ते कळतं. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका जाऊन तिथे ते उद्ध्वस्त करतायत. तर जिथनं अजून मिसाईल्स उडवली नाही, पर्टिक्युलरली पूर्वेच्या बाजूला इराणच्या, तिथे मिसाईल्स अजून शिल्लक आहेत. ती पण उडली की इराणकडे काहीच राहायचं नाही. म्हणजे एखाद्या सापाचे दात काढून टाकले की त्या सापाचं जसं खेळणं होतं तसं इराणचं होण्याची शक्यता आहे. बरं, चंद्रशेखर नेने सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही माहिती दिलीत महत्त्वाची त्याबद्दल. धन्यवाद. तर इस्रायलकडनं इराणच्या आण्विक तळांवरती सतत हल्ले सुरू आहेत. इस्रायलनं इराणच्या आण्विक केंद्रावरती हल्ला केल्याचा व्हिडिओ जारी केलाय आणि या व्हिडिओतून इस्फहान अणुकेंद्रावरती हवाई हल्ल्यानंतर झालेला विध्वंस व्हिडिओतनं दाखवण्यात आलाय. इस्रायली सैन्यानं इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावरती झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. इराण आणि इस्रायलचं युद्ध हे महायुद्धाकडे वाटचाल करू लागलंय. इराणच्या 3 आण्विक तळांवरती इस्रायलनं झालेल्या हल्ल्यांचा व्हिडिओ जारी केलेला आहे. हे 3 आण्विक केंद्र ही उद्ध्वस्त केली आहेत. त्यामध्ये अमेरिकेची सुद्धा एंट्री झाली आहे. इस्रायलच्या हल्ल्यानं इस्फहान अणुकेंद्रावरती जोरदार हल्ला करण्यात आला, तर आणखी 2 आण्विक तळांवरती सुद्धा हल्ले झाल्याचं इस्रायलनं व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणलंय. इस्रायलनं त्या संदर्भातले व्हिडिओ जारी केलेत. इराणच्या या 3 अणुकेंद्रांची कशी अवस्था झाली आहे, कसा विध्वंस झालाय, याचा व्हिडिओ इस्रायलनं समोर आणलाय. आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. इराण थांबला तर पुन्हा हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. इराणनं आता शांततेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. अमेरिकी सैन्यानं अचूक हल्ला केलाय, मात्र इराणनं पुन्हा चूक केल्यास मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. इराण जर थांबला नाही तर पुन्हा हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. इराणनं आता शांततेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. अमेरिकी सैन्यानं अचूक हल्ला केलाय, मात्र इराणनं जर पुन्हा चूक केली तर पुन्हा मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे.
एक मोठी बातमी, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण सुद्धा आक्रमक झालाय. तुम्ही युद्ध सुरू केलं, शेवट आम्ही करणार. इराण सरकारनं अमेरिकेला तसा इशारा दिलाय. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धामुळे जे काही तणावाचं वातावरण आहे, अमेरिकेनं ज्या पद्धतीनं हल्ले केले त्याला इराणनं सुद्धा आक्रमक असं उत्तर दिलंय. युद्ध तुम्ही सुरू केलंय, शेवट आम्ही करणार असा इशारा अमेरिकेला इराण सरकारनं दिलाय. दोन्ही देशांमध्ये युद्धामुळे एकतर तणावाचं वातावरण आहे इस्रायल इराणमध्ये, आणि त्यात आता अमेरिकेनं एंट्री केली आहे. त्यामुळे इराणच्या 3 आण्विक केंद्रांवरती अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराण देखील आक्रमक झालाय आणि प्रत्युत्तर दिलंय. युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करणार असा इशारा इराण सरकारकडनं अमेरिकेला. अमेरिकेनं इराणमधल्या 3 आण्विक केंद्रांवरती हल्ला केला आणि पूर्णपणे ती उद्ध्वस्त करून टाकली आहेत. त्यानंतर इराणनं देखील आक्रमक होत इशारा दिलाय, तुम्ही युद्ध सुरू केलं आहात त्यामुळे शेवट आम्ही करणार असा इराण सरकारनं अमेरिकेला इशारा दिलाय. जी युद्ध सामग्री कोणत्याही देशाकडे नाही ती अमेरिकेकडे आहे आणि अशा सामग्रीच्या माध्यमातून इराणवरती हल्ले करण्यात आले. 3 ठिकाणी इराणच्या 3 अणुकेंद्र तळांवरती हल्ला करण्यात आला, ती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यानंतर इराण आक्रमक झालाय. तर या हल्ल्यानंतर इराणकडून सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शत्रू राष्ट्रानं आमच्यावरती हल्ला केला अशी प्रतिक्रिया इराणकडून आलेली आहे. फोर्दो अणुप्रकल्पावरती हल्ल्याची कबुली इराणनं दिली आहे. तसंच इस्फहान आणि नतांज या अणुप्रकल्पांना देखील लक्ष्य करण्यात आल्याचं इराणकडनं सांगण्यात आलंय. तर इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध हे महायुद्धाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं एकूणच दिसतंय. इराणवरती 6 B-2 बॉम्बरच्या सहाय्यानं हल्ला करण्यात आलाय. तर फोर्दो न्यूक्लिअर सेंटरवरती 12 बंकर बस्टर पाडण्यात आले. हे बंकर बस्टर बॉम्ब पाडण्यासाठी 6 B-2 बॉम्बरच्या मदतीनं हल्ला करण्यात आला. तर नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात इराण इस्रायल युद्धासंदर्भातल्या मोठ्या बातमीनं करूयात. अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलाय. अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवरती हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली. इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवरती हल्ला केल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी एक्सवरती पोस्ट करून दिली आहे. हे 3 अणुप्रकल्प आहेत इराणचे आणि तिथे नतांज, फोर्दो आणि इस्फहान या 3ही ठिकाणी अमेरिकेनं हल्ला केल्याची माहिती स्वतः राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. त्यामुळे या इराण आणि इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेनं देखील उडी घेतली आहे. स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली एक्सवरती पोस्ट करून. इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवरती अमेरिकेनं हल्ला केलाय. त्यानंतर उद्ध्वस्त झालेली ही अणुकेंद्र दृश्यात दिसत आहे. तर अमेरिकेनं B-2 विमानानं ज्या पद्धतीनं हल्ला केला त्याची वैशिष्ट्य काय आहेत बघूयात. अमेरिकेचे B-2 विमान हे बॅटसारखं शेपूट नसलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ते एक स्टेल्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधू शकत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य. अमेरिकेकडे अशी 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत आणि त्यांनी आतापर्यंत इतर कोणत्याही देशाला एकही B-2 बॉम्बर विमान विकलेलं नाही. आणि हे एकमेव लढाऊ विमान आहे जे घातक MOPB बॉम्ब दागू शकतं. तर अमेरिकेची बंकर बस्टर बॉम्बची क्षमता नेमकी किती आहे यावरती एक नजर टाकूयात. बंकर बस्टर बॉम्बचा जमीन भेदत स्फोट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हानी होते. जवळपास 13,600 किलोग्रॅम वजन असलेला हा बॉम्ब जमिनीखालील बंकर असतील किंवा टनेलसारखी लक्ष्य भेदण्यासाठी विशेष करून बनवण्यात आलेला आहे. तर जमिनीखाली 200 फूट असलेली बंकर किंवा टनेल भेदण्याची या बंकर बस्टर बॉम्बची क्षमता आहे. तर हे देखील बॉम्ब अमेरिकेकडे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करून काय माहिती दिली आहे बघूयात.
आम्ही इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवरती यशस्वी हल्ला केलाय. सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत आणि इराणच्या फोर्दोवरती स्फोटांच्या संपूर्ण पेलोडचा मारा करण्यात आलाय. सर्व विमानं सुरक्षितपणे घरी परततायत. अमेरिकेच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन. जगात असं दुसरं कोणतंही सैन्य नाही जे हे करू शकलं असतं. आता शांततेची वेळ आली आहे, अशी पोस्ट एक्सवरनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची.